रोहित आर्यचा मराठी अभिनेत्रींसोबतही संवाद। चित्रपट निर्माता असल्याचं सांगत रोहितनं संपर्क केल्याची रुचिता जाधवची माहिती। अपहरण नाट्याची स्टोरी सांगितली। अभिनेते गिरीश ओक, उर्मिला कानेटकर यांनीही स्टुडिओत दिली होती भेट। फलटणमधील डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी महिला IPS अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात SIT स्थापन करा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलीस महासंचालकांना आदेश। डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणातील प्रमुख संशयित निलंबित फौजदार गोपाळ बदनेकडून 3 पेन ड्राइव्ह आणि मोबाईल जप्त, तर प्रशांत बनकरकडे सापडला लॅपटॉप। दोघांनाही 2 दिवसांची पोलीस कोठडी। राज ठाकरेंनी स्वीकारलं उद्धव ठाकरेंचं नेतृत्व। मनसे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये विलीन होण्याच्या तयारीत। राजू वाघमारेंचा राज ठाकरेंना टोला। निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधू येत्या 2 दिवसात कोर्टात जाण्याची शक्यता। ठाकरे बंधू कायदेतज्ञांची भेट घेत असल्याची माहिती। उद्याच्या सत्याचा मोर्चानंतर काय, याबाबत महाविकास आघाडी आणि राज ठाकरे यांच्यामध्ये बैठक होण्याची शक्यता। रुपाली चाकणकरांविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक। पुण्यात रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन। रुपाली ठोंबरेंच्या बहिणींसह 4 जणांविरोधात गुन्हा दाखल। खडक पोलीस स्टेशनमध्ये रुपाली ठोंबरे आक्रमक। रुपाली ठोंबरे आणि सिनियर PI मध्ये जोरदार शाब्दिक वाद। माधवी खंडाळकरांवर गुन्हा दाखल करण्याची रुपाली ठोंबरेंची मागणी। माझ्या कुटुंबावर खोटा गुन्हा दाखल झाला। रुपाली चाकणकरांनीच माधवी खंडाळकर प्रकरण पुढे आणले। रुपाली ठोंबरेंचा आरोप। निवडणूक आयोगाविरोधात उद्या राज्यातील विरोधी पक्षांचा सत्याचा मोर्चा। मोर्चाची जग्यात तयारी सुरू। राज ठाकरे लोकल ट्रेननं मोर्चाला जाणार, तर विरोधकांच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी भाजपचं घरोघरी अभियान। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पोलिसांकडून हेरगिरी। मुंबईतील सर्वोदय आश्रमामध्ये हेरगिरी केल्याचा आरोप। काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांचा गंभीर आरोप। 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफीबाबत अंतिम निर्णय घेऊ। बच्चू कडूंसोबतच्या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा। तर तारीख दिल्याने आम्ही समाधानी। बच्चू कडूंची माहिती। तर बच्चू कडूंचं नागपुरात जल्लोषात स्वागत। संजय राऊतांची प्रकृती बिघडली। काही दिवस सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहणं शक्य होणार नाही। पत्रातून कार्यकर्त्यांना माहिती। तर प्रकृती लवकर ठीक व्हावी यासाठी पंतप्रधान मोदींकडून एक्सपोस्ट। उद्धव ठाकरे यांना भीमा कोरेगाव आयोगाची कारणे दाखवा नोटीस। भीमा कोरेगाव हिंसाचार संबंधी कागदपत्र सादर करण्याच्या अर्जाला उत्तर न दिल्यानं नोटीस। 2 डिसेंबरपर्यंत माहिती देण्याचे आदेश। मतदार यादीतले घोळ संपता संपेनात। एकाच मोबाईल नंबरवर सापडली 288 मतदारांची नोंदणी। नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर 2 मध्ये मतदारांची आक्षेपार्ह नोंदणी। निवडणुकीत उमेदवारांकडून होणाऱ्या खर्चाच्या मर्यादेत वाढ। राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय। मुंबई, पुणे, नागपूरमधील उमेदवारांना 15 लाखांची मर्यादा। तर ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवडमधील उमेदवारांना खर्च करता येणार 13 लाख रुपये। डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणातील प्रमुख संशयित निलंबित। फौजदार गोपाळ बदनेकडून 3 पेन ड्राइव्ह आणि मोबाईल जप्त, तर प्रशांत बनकरकडे सापडला लॅपटॉप। दोघांनाही 2 दिवसांची पोलीस कोठडी। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील रामकुंड, गोदाघाट परिसरातील धोकादायक ठिकाणांचं होणार ऑडिट। जुन्या आणि मोडकळीला आलेल्या पुलांचंही ऑडिट होणार। आपत्ती टाळण्यासाठी नाशिक प्रशासनाची विशेष खबरदारी। देशातील सर्व शाळांमध्ये 3री पासून AI अभ्यासक्रम शिकवला जाणार। शिक्षकांना विशेष प्रशिक्षण दिलं जाणार। सार्वजनिक हितासाठी AIचा वापर वाढवण्याचा उद्देश। बुलढाण्यात रेल्वे रुळावर रील बनवणं बेतलं तरुणाच्या जीवावर। रील बनवताना रेल्वेच्या धक्क्यानं शेख नदीम या युवकाचा मृत्यू। शेगाव जवळच्या आळसना इथल्या स्थानकाजवळची घटना।